पैशाचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका. संजय राऊत अजितदादांवर भडकले. महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट कोसळलेलं आहे. राज्य सरकार काल बांधावर आलं, पण मदतीवरून शेतकरी नाराज असल्याचं दिसतं आहे. शेतकऱ्यांना सरकारने देऊ केलेली मदत तुटपुंजी वाटत आहे. शेतकऱ्यांचा आभाळ फाटलेला असताना त्याला ठिगळं कसं लावता येईल असा सवाल आहे. आणि त्यावरून आज संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर जहरी टीका केली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींच्या आडून सरकार मदतीत हात आखडता घेऊ शकत नाही असा आरसा दाखवला आहे. तर अजितदादांच्या पैशाचा सोंग आणता येत नाही या वक्तव्याचा त्यांनी चांगला समाचार घेतला आहे. मंगळवारी अख्खं मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये होते. त्यांनी या दौऱ्यात शेतात जाऊन, गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावर खासदार राऊतांनी आज टीका केली. अजितदादांनी पैशाचा सोंग आणता येत नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी संताप व्यक्त करतो आहे. त्यावर दादांच्या वक्तव्यावर विरोधक तुटून पडले आहेत. संजय राऊतांनी दादांवर संताप व्यक्त केलेला आहे. पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका असा सल्ला राऊतांनी दिलेला आहे. यांच्या दरोडेखोरीमुळे ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे असा घणाघात त्यांनी घातला आहे. उद्धव ठाकरे लातूरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत आज दौरा करत आहेत. विरोधी पक्षनेता यांनी ठेवला नाही का तर प्रश्न विचारतील, विधानसभेत प्रश्न मांडतील. आम्ही कोरोना काळात आमदार खासदार यांनी 1 महिन्याचं वेतन द्यावं, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायला सांगितलं, भाजपने दिलं नाही. त्यांनी त्यावेळी PM केअर फंडमध्ये पैसे दिले. नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्याला? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करतायत. समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना. विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो प्रश्न विचारेल, हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. म्हणून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.